राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित SIR कार्यक्रमात तहसीलदार रोहिदास वारुडे यांचे आवाहन. मतदार पडताळणी मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. 17 जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीत कळवण सुरगाणा मतदारसंघात 3,03,779 मतदार. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित SIR कार्यक्रमात तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी रोहिदास वारुडे यांनी नागरिकांना मतदार पडताळणी मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी सांगितले की मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराने आपल्या नावाची पडताळणी करून आवश्यक असल्यास दुरुस्ती करावी. बूथ लेवल अधिकारी BLO घरोघरी भेट देत असून नागरिकांनी त्यांना आवश्यक सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार 117 कळवण अ मतदारसंघात एकूण 348 मतदान केंद्रे असून त्यापैकी कळवणमध्ये 177 आणि सुरगाण्यात 171 मतदान केंद्रे आहेत. मतदार पडताळणीसाठी 348 BLO, 519 सहाय्यक BLO, 37 BLO पर्यवेक्षक तसेच 72 AERO कार्यरत आहेत. 17 जुलै 2026 रोजी अंतिम करण्यात आलेल्या मतदान यादीनुसार मतदारसंघात एकूण 3,03,779 मतदार असून त्यात पुरुष 1,53,166 आणि महिला 1,50,613 आहेत. तालुकानिहाय कळवणमध्ये 1,53,166 तर सुरगाण्यात 1,50,613 मतदारांची नोंद आहे. मतदार मॅपिंग मोहिमेत आतापर्यंत 2,51,851 मतदारांचे मॅपिंग 82.90% पूर्ण झाले असून 51,928 मतदारांचे मॅपिंग बाकी. 46,603 अनोमली प्रकरणे आणि 98,531 संपर्क सूचना प्रलंबित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तहसीलदार रोहिदास वारुडे यांनी 9 मतदार स्थलांतरित नागरिक तसेच मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी तातडीने नोंदणी करून लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन केले. त्यांनी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी निवडणूक आयोगाच्या विशेष मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. संचालक खुशाल देवरेसह मुख्य संपादक चेतन हिरे, कळवण. मतदार यादीचा जो SIR कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केलेला आहे त्याची चर्चा करण्यासाठी, तो समजून घेण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत. SIR म्हणजे काय तर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, मतदार यादीचं विशेष सखोल पुनरीक्षण. याच्यापूर्वी प्रत्येक निवडणुकीपूर्वी मतदार यादीचं पुनरीक्षण केलं जातं, पण ते संक्षिप्त पुनरीक्षण असतं, त्याला आपण समरी रिव्हिजन म्हणतो. परंतु यावेळेस आयोगाने जवळपास 20 वर्षानंतर 25 वर्षानंतर SIR म्हणजे सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून 1955, 1951, 55, 61, 76, 88, 92 आणि 2002, 2004 यापूर्वी फक्त 8 वेळा हा SIR कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. आणि 2002 नंतर आता 2026 मध्ये जवळपास 24 वर्षानंतर हा कार्यक्रम आपल्याला राबवण्यात येत आहे. त्याच्यामुळे याचं विशेष महत्व आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की कुठल्याही निवडणुकीचा जो सर्वात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे मतदार यादी. आम्ही सरकारी अधिकारी ज्यावेळेस निवडणुका पार पाडतो त्यावेळेस प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी अनेक मतदार तहसील कार्यालयात, प्रांत ऑफिसला येतात आणि सांगतात की माझं मतदाराचं नाव उडालं, गायब झालं. त्या दिवशी ते वादविवाद होतात. पण बऱ्याच वेळा आपलं मतदार यादीकडे झालेलं दुर्लक्ष करायला कारणीभूत असतं. म्हणून आता असं कुठलंही काही होऊ नये म्हणून आयोगाने हा SIR कार्यक्रम जाहीर केलेला आहे. आणि माहिती आपल्याला सर्व सांगतो. यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये 348 मतदार केंद्र आहे. कळवणमध्ये 177 आहे, सुरगाण्यामध्ये 171 आहे. आपली BLOची संख्या 348 आहे. एक मतदान केंद्राप्रमाणे आहे. नंतर ते आपण सहाय्यक BLO पण नेमलेले आहे, ते 519 आहे. याच्यामध्ये आजपर्यंत आपला जो सरकारचा रिपोर्ट आहे त्यानुसार आपले एकूण जे मतदार आहेत 3,03,719. यापैकी 2,54,000 बरं मी यांना आपलं 83% काम आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामध्ये डिजिटायझेशनचं काम आपलं 29% झालेलं आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, साहेबांनी मॅन्युअल होतं त्याबद्दल सांगितलं. तर दिवसाचा टप्पा आहे त्याबद्दल सांगतो मी. जो डिजिटायझेशन टप्पा आहे त्याच्यामध्ये ही सर्व फॉर्म गोळा झाल्यानंतर BLOच्या ॲपमध्ये त्याचं डिजिटायझेशन करणं गरजेचं आहे. कारण आपण जो फॉर्म आहे फॉर्मचा फोटो फक्त अपलोड करणार आहोत, परंतु मतदारांची माहिती अपडेट करून ती फायनल करणं ॲपमध्ये ऑनलाईन पद्धतीने
तर ते एक महत्वाचं आहे. लक्ष ठेवावं, कारण फॉर्म जमा झाले परंतु जर ते डिजिटाईज नाही झालं तर कदाचित तुमचं नाव मतदार यादीत येणार नाही. तो एक महत्वाचा मुद्दा आम्ही आपण सर्वांना सांगून देतो. सर्व आपले वगैरे आहे त्यांनी आपण आता PLC जे ॲप आहे त्याच्यामध्ये आपण ॲडिशनल 2 माहिती देऊ शकतो. त्या अनुषंगाने आपल्या तालुक्याचा आपल्या मतदारसंघाचं 80% काम फॉर्मचं वाटप झालेलं आहे. ते फॉर्म जमा होईल. त्यामध्ये अपडेट भरणं अत्यंत महत्त्वाचं आहे. डिजिटायझेशनसाठी आपण त्यांना सहाय्य केलेले आहे. त्यांच्या लॉगिन म्हणून त्या ही माहिती सर्व भरलेला फॉर्म आहे वापरून करणं किंवा एखाद्या मतदाराला फोटो चेंज करायचा, फोटो लाईव्ह वापरून करणार. या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ही माहिती आपली अपडेट झाल्यानंतर त्या नुसारच 5 ऑगस्ट आपली मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्याच्यानंतर सरांनी सांगितल्याप्रमाणे 5 ऑगस्ट ते आपण सप्टेंबरपर्यंत त्याच्यामध्ये टक्के आहे. त्यानंतर त्याच्या सुनावण्या आमच्या स्तरावर होणार आहे. म्हणजे सहाय्यक त्यानंतर त्या मतदाराचा निर्णय होणार आहे. आपल्या तालुक्याची परिस्थिती अशी आहे, कळवमध्ये 35% मॅपिंग झालेलं आहे. मॅपिंग म्हणजे सरांनी आपल्याला सांगितलं 2002च्या यावर्षी आपल्या या कार्यक्रम सुरू व्हायपूर्वी आपले 85% मतदारांची मॅपिंग झालेलं आहे. मॅपिंग झालेल्या मतदारांना या यादीमध्ये 100%ची नावं यायला पाहिजे. उरलेले 15% आहे अनमॅप झालेले किंवा पोलीस काही प्रॉब्लेम असतील असे जे मतदार आहेत याच्याबद्दलच फक्त सुनावणी आहे ते होणार आहे. फक्त आता आपण सर्व फोकस करावं. आपले जे मॅपिंग झालेले मतदार आहेत सर्वांचे सर्व फॉर्म जमा होऊन आणि त्याचं डिजिटायझेशन होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एवढीच सूचना देतो आणि धन्यवाद.